नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून राज्यभरामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। त्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे 100% ते नुकसान झालेले आहे आणि त्या नुकसान पाहता येते राज्य सरकारने शेतकऱ्यांना येते 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे येते ठरवले आहे। तर मित्रांनो, आता ही नुकसान भरपाई कधी मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे। राज्यात ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली। मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड यासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने नदीकाठच्या गावात पुराचे पाणी शिरले, त्यामुळे शेती, घरे, जनावरे वाहून गेले। या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पंचनामे सुरू आहेत। तर मित्रांनो, येथे राज्य सरकारने NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन मदत देण्याचे जाहीर केले आहे। कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये मदत 3 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना मिळणार आहे। यापूर्वी सरकार कोरडवाहू पिकासाठी 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देत होते। आता या निकषात बदल होऊन हेक्टरी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळणार आहे। तर मित्रांनो, सरकार NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन हेक्टरी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले आहे। जर एखाद्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना 40,800 रुपये मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, सरकारच्या या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की येथे कोरडवाहू शेतकऱ्यांना येथे 3 हेक्टर ज्या शेतकऱ्याकडे असेल त्यांना येथे 40,800 रुपये मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, आता येथे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आपण लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।